लोक आपला धर्म विसरू लागले. अधर्मातच वागण्यात त्यांना आनंद वाटू लागला. सगळीकडे नुसता अत्याचार, यज्ञयागादी कार्यात विघ्न येऊ लागली. पृथ्वीची अतिशय दयनीय अवस्था झाली. शेवटी तिने ऋषी मुनींना सोबत घेऊन ती ब्रह्मदेवाकडे गेली. तिने गोरूप धारण केले पृथ्वीने आणि ती ब्रह्मदेवाकडे गेली आणि रडत रडत तिने सर्व हकीकत ब्रह्मदेवांना सांगितली. ब्रह्मदेवांनी सगळे ऐकून घेतले आणि ते त्या सर्वांना घेऊन क्षीरसागरावर गेले आणि भगवान विष्णूचा धावा करू लागले. धावर मापते ज्ञान विलासा, धावर मापते ज्ञान विलासा, पूर्ण परात्पर शांती निवासा, पूर्ण विध्वंस करतो आहे. आम्हा सगळ्यांना खूप याने त्रासून सोडले आहे, पण त्याचा मृत्यू मनुष्याचेच हातून होणार असे विधी लिखित असल्यामुळे देवा तू धावून ये रे. देवा तू मनुष्य अवतार घे आणि आमची त्या दैत्यापासून सुटका कर. भगवान विष्णूने या सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व ते म्हणाले, राजीव लोचने द्या, राजीव लोचने द्या, देवोक्तींचे करुणिया स्मरण, मा भैष्ट शाशब्दे, मा भैष्ट शाशब्दे, दोषविले स्वांध्री पंकज प्रवणा. भगवान विष्णू म्हणाले, घाबरू नका, मी मनुष्यावतार घेईन आणि तुमच्या सर्वांचे व धर्माचे रक्षण करीन. आणि ते अंतर्धान पावले. त्या काळी कौशल देशात दशरथ नावाचा राजा राज्य करीत होता. कोणता राजा? दशरथ. आणि त्याला 350 राण्या होत्या असा पूर्व उल्लेख आहे. तेव्हा 350 राण्या, अहो आता तर एकही वेळेला मारामार आहे की नाही. तर तेव्हा त्याला 350 राण्या होत्या आणि त्याच्या 3 प्रमुख राण्या होत्या. मुख्य राण्या होत्या कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. पण त्या राण्यांपासून राज्याला वारस नव्हता. त्यामुळे दशरथ राजा खूप अस्वस्थ, दुःखी होता, चिंतित होता, कारण की राज्याला वारस नव्हता. आणि नाथ बाबा सांगतात, सुखनेती राजभुवन, सुखनेती सिंहासन, सुखनेती भोगस्थान, मान सन्मान सुखनेती, सुखनेती अलंकार वस्त्र, सुखनेती छत्र चामर,
राजाला एक स्वप्न पडले. काय पडले? काय दिसलं त्या स्वप्नात? दशरथ राये स्वप्न देखिले, दशरथ राये स्वप्न देखिले, शोभा पुरुषा आपण बघिले. काय पाहिलं त्यांनी स्वप्नात? त्यांनी पाहिलं 2 पुरुषांना आपल्या हातून मरण आलंय आणि एका स्त्रीला सुद्धा. दशरथ राये स्वप्न देखिले, शोभा पुरुषा आपण बघिले, आणि एका स्त्रियेसी मारिले अपराधे, आणि एका स्त्रियेसी मारिले अपराधे. दशरथ राजा जागी झाला. त्याला वाटले हे असे स्वप्न आपल्याला का बरं पडले असेल? कारण मी त्या स्वप्नात 2 पुरुषांना मारले, एका स्त्रीला मारले. तो विचार करू लागला आणि विचार करत करतच तो त्याचे गुरु वसिष्ठ महामुनींकडे गेला आणि म्हणाला, मुनिराज, स्वप्नात का होईना पण माझ्या हातून 3 निरपराध व्यक्तींचा जीव गेला आहे. मला कळत नाहीये या स्वप्नाचा अर्थ काय असेल. मुनी म्हणाले, राजा, चिंता करू नको. दैवी संकेत काही चांगलेच असतात. तरी पण या स्वप्नातील हत्येचा दोष निघून जावा म्हणून तू वनात जा आणि हिंस्त्र श्वापदाची शिकार करून ये. राजा गुरुआज्ञा मानून वनात गेला आणि वनात गेला आणि एका झाडावर जाऊन बसला. झालं, सकाळ गेली, दुपार गेली, संध्याकाळ, एकही श्वापद तिथे आलं नाही. राजाला शिकार मिळालीच नाही. राजा झाडावरून उतरला आणि तेवढ्यात त्याला त्या पाण्यावर, तळ्यावर पाण्याचा आवाज आला. राजाला वाटलं श्वापद आला आणि त्याने तेवढ्यात शब्दवेधी बाण सोडला. बाण सू करीत त्या व्यक्तीला लागला आणि राजाच्या कानावर एक किंकाळी ऐकू आली. राजा दचकला. बापरे, कोणाला हा बाण लागला? एकदम तो दचकून गेला. शरहाला तो आला धावून काळ,
श्रावण बाळ होत आणि आपल्या आई वडिलांना खूप तहान लागली म्हणून तो पाणी आणण्यासाठी तळ्यावर गेला होता.